कढईमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा सगळ्यांच्याच आवडीचा मोकळा आणि सुटसुटीत मसाले भात आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। आजची आपली रेसिपी आहे मसाले भात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात बनवण्यासाठी आज मी 1 वाटी बासमती तांदूळ वापरणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो वापरू शकता। तर 1 वाटी बासमती तांदूळ सुरुवातीला स्वच्छ धुवून नंतर या तांदळामध्ये बुडेल एवढं पाणी टाकून अर्ध्या तासासाठी हा तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे। यानंतर गॅसवर एक कढई ठेवली। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये 2 तमालपत्र मी टाकलेली आहेत। यानंतर एक अख्खी वेलची टाकलेली आहे, मसाला वेलची किंवा तुम्ही याला काळी वेलची असेही म्हणू शकता। यानंतर काही खडे मसाले टाकूया, जसे की काळी मिरी, लवंग आणि शहाजिरे। तर हे सर्व खडे मसाले सगळे मिळून 1 चमचाभर आहेत। यानंतर किसलेलं आलं मी तेलामध्ये टाकलेलं आहे। हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल। आता काही चिरलेल्या भाज्या मी यामध्ये टाकलेल्या आहे, जसं की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरची। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये वापरू शकता। यामध्ये मी 1 चमचाभर धने पावडर टाकलेली आहे। भाज्या आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। पाच ते 7 मिनिटांसाठी या भाज्या आपल्याला या खड्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या आहेत। इथे माझ्याकडे काही भिजवलेले काबुली चणे आहेत, तर ते मी इथे टाकलेले आहेत। पूर्णपणे ऑप्शनल आहे काबुली चणे वापरणं। तुम्ही याऐवजी हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकता। यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून टाकलेल्या आहेत। दोन मोठे चमचे शेंगदाणे यामध्ये मी टाकणार आहे। भातामध्ये खाताना जेव्हा शेंगदाणे दाताखाली येतात तेव्हा खूप छान चव लागते, त्यामुळे इथे मी शेंगदाणे सुद्धा वापरलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले भात बनवण्यासाठी जे काही साहित्य मी वापरलेलं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही चेक करू शकता। शेंगदाणे सुद्धा आपण भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहे। आता यामध्ये मी 1 चमचाभर लसणाची पेस्ट टाकलेली आहे। जर तुम्ही आलं लसूण पेस्ट एकत्र बनवलेली असेल तर सुरुवातीलाच तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकू शकता। यानंतर अर्धा छोटा चमचा हळद यामध्ये मी टाकलेली आहे। सर्व भाज्यांमध्ये आणि मसाल्यांमध्ये हळद आपण मिक्स करून घेऊया। भाज्या जसजशा परतत येतील तशी आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, म्हणजे भाज्या जळणार नाही किंवा जास्त परतल्या जाणार नाही। आता यामध्ये मी 1.5 चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। हा मसाला आपण भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। 1 वाटी बासमती तांदळासाठी 1.5 चमचा मीठ इथे मी वापरलेला आहे। मीठ आणि मसाला सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया।
हा तांदूळ मी स्वच्छ धुवून नंतर 1 ग्लास पाण्यात भिजवला होता। तर पाण्यासह हा तांदूळ आपल्याला डायरेक्ट परतवलेल्या भाज्यांमध्ये टाकायचा आहे। तांदूळ भिजवून घेतल्यामुळे भात पटकन शिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो। 1 ग्लास पाण्यात हा तांदूळ भिजवलेला असल्यामुळे यामध्ये मी एक्स्ट्राचं फक्त अर्धा ग्लास पाणी आता टाकणार आहे। एवढं पाणी पुरेसं होतं। जास्त पाणी जर आपण वापरलं तर हा तांदूळ भिजवलेला असल्यामुळे तो भात मोकळा सुटसुटीत होणार नाही आणि चिकटसुद्धा होतो। त्यामुळे जर तुम्ही तांदूळ भिजवून जर मसाले भात बनवणार असाल तर पाण्याचं प्रमाण बेतानेच ठरवा। बासमती तांदूळ वापरणार असाल तर 1 ग्लास पाण्यात 1 वाटी बासमती तांदूळ भिजवायचा आणि नंतर एक्स्ट्राचं फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं। तेवढं पाणी पुरेसं होतं। तर आता मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। मसाले भात एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण कढईवर झाकण ठेवू। सुरुवातीला 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम आपल्याला एकदम हाय ठेवायची आहे। नंतर मीडियम टू लो ठेवून या भाताला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पहिली उकळी आलेली आहे भाताला। कढईवरचं झाकण मी काढलेलं आहे। भाताला आपण एक मिक्स देऊन घेऊया। यानंतर आपल्याला कढईवर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत हा मसाले भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी हा मसाले भात मी शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता भातामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि मिक्स करताना तुम्ही बघू शकता हा मसाले भात एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे। जेव्हा तांदळामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं असतं तेव्हा मसाले भात जास्त वेळा मिक्स करायचा नाही किंवा सारखं झाकणही काढायचं नाही। असं केल्यास हा भिजवलेला तांदूळ असल्यामुळे तो तुटू शकतो किंवा मसाले भात आपला चिकट बनतो। आता यामध्ये मी 3 ते 4 पुदिन्याची पानं एकदम बारीक चिरून टाकलेली आहे। पुदिन्याचा फ्लेवर मसाले भातामध्ये खूप छान लागतो। पण तुम्हाला जर आवडत नसेल किंवा पुदिना उपलब्ध नसेल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकू शकता। त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप यामध्ये मी टाकलेला आहे। पुदिन्याची पानं आणि तूप टाकल्यानंतर एकदा मसाले भात व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता मी तुम्हाला चेक करून दाखवते की मसाले भात शिजलेला आहे की नाही ते। तांदूळ बोटावर व्यवस्थित प्रेस होतोय याचा अर्थ मसाले भात शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा, कढईवर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटानंतर हा मसाले भात खायला घ्यायचा। तर 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढलं। तुम्ही बघू शकता मसाले भात आपला एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे। फ्लेवर तर अगदी अप्रतिम येतोय। 1 वाटी बासमती तांदळामध्ये 2 व्यक्तींना पुरेल किंवा 2 व्यक्तींचं जेवण होईल एवढा मसाले भात तयार होतो। याच्यासोबत तुम्ही काकडीची कोशिंबीर बनवून खाऊ शकता। काकडीच्या कोशिंबीरीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही चेक करा। जेव्हा आपल्याला काही हलकं फुलकं खावंसं वाटतं किंवा कधी स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीचा मसाले भात एकदा बनवून बघा। जर ही रेसिपी तुम्ही बनवून बघितली तर तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंटद्वारे नक्की शेअर करा। आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। साईडला जे बेलचं आयकॉन दिलेलं आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। धन्यवाद।